मनमाड नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक पार पडली असून प्रभाग क्रमांक 7 मधून आसमा सादिक तांबोली यांनी प्रतिस्पर्धावर मात करत विजय मिळवलाय। या यशामुळे प्रभागात उत्साहाचे वातावरण असून नागरिकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी नेहमी पुढाकार घेणारे सादिक तांबोली यांच्या मार्गदर्शनाखाली आसमा तांबोली यांनी ही निवडणूक लढविली आहे। आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनामुळे हा विजय शक्य झाल्याचं त्यांनी सांगत आमदार कांदे यांचे विशेष आभार व्यक्त केले। आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून मनमाड शहरात रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता आदी विविध विकास कामांना चालना मिळाली असून त्याचा थेट लाभ नागरिकांना झालाय, असेही त्यांनी नमूद केलंय। नागरिकांनी दिलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही देत आसमा सादिक तांबोली यांनी सर्व मतदारांचे मनपूर्वक आभार मानले। प्रभागातील मूलभूत सुविधा, स्वच्छता, आरोग्य आणि पायाभूत विकास कामांवर विशेष भर देणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। यासोबतच महिलांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी आणि स्वावलंबनाला चालना देण्यासाठी विशेष उपक्रम राबविले जातील असेही त्यांनी स्पष्ट केलंय। त्यांच्या या सकारात्मक भूमिकेमुळे प्रभाग क्रमांक 7 च्या विकासाला नवी दिशा मिळेल असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त होतो। सर्वप्रथम मी माझ्या पक्षाने माझ्यावर विश्वास टाकला। सुहास अण्णा कांदेच्या नेतृत्वाखाली मागे 6 वर्षापासून जे कामाचा म्हणजे विकास कामाचा जो झंझावात सुहास अण्णांनी या नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये जो केला होता आणि त्यांच्यामुळं या भागामध्ये खूप असे लोकांचे कामं झालेले आहे। सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा होता की जो मनमाडचा पाणी प्रश्न होता, गेल्या 50 ते 60 वर्षापासून त्याच्यावर राजकारण चाललेलं होतं। पण अण्णांनी आल्यानंतर सर्वात पहिलं जे काम केलं ते पाणी प्रश्न सोडवला म्हणजे असं सोडवला का आज ग्रॅव्हिटीने पाणी आमच्या मनमाडच्या टँकमध्ये पडतंय आणि तिथून डिस्ट्रीब्युशन होतंय। ते काम जवळजवळ मला असं वाटतं 90% काम पूर्ण झालेलं आहे। लोकांना 3 दिवसाआड पाणी, 4 दिवसाआड पाणी सुरू पण झालेलं आहे आणि अनेक विकास कामं इथं तरण तलावाचं काम चालू आहे, लवकरच ते काम पूर्णत्वावर येणार आहे। दुसरं काम क्रीडांगण, जे मनमाडमध्ये स्टेडियम नव्हता, एक भव्य असं एक स्टेडियमचं काम चालू आहे। गावातले रोड, रस्ते आणि अण्णाच्या माध्यमातून अनेक असे विकास कामं झालेले आहे। तर त्या माध्यमातून अण्णांनी मनमाड शहरामध्ये मला शिवसेनेचा उमेदवारी दिली, त्याबद्दल सर्वात प्रथम अण्णाचे मी खूप खूप मनापासून सुहास अण्णा कांदे, अंजुमताई आणि फरान दादा यांचे मनापासून आभार मानतो। आणि त्यांनी जो विश्वास दाखवला त्या विश्वासावर आम्ही आमच्या भागामध्ये प्रभाग क्रमांक 7 मध्ये आम्ही काम सुरू केलं आणि ज्यावेळेस तिकीट दिलं अण्णांनी आणि बऱ्यापैकी आम्ही लोकांकडे गेलो, लोकांचा खूप चांगला उत्कृष्ट असा प्रतिसाद आम्हाला मिळत होता। कारण की अण्णांनी केलेल्या कामाबद्दल लोक स्वतःहून सांगायचे की बुवा जर सत्ता नगरपालिकेमध्ये अण्णाची आली तर अजून बरेच काही जे विकास कामं राहिलेले आहे आणि एक 300 कोटीचा आता नवीन अण्णांनी जो अंडरग्राऊंड ड्रेनेजचा जो सीवरचं काम चालू झालेलं आहे ते काम पण आता सुरू झालेलं आहे। त्याची वर्क ऑर्डर झाली, काम सुरू झालं, ते पण एक खूप महत्त्वाचं असं काम होतं, ते काम सुरू आहे। त्याच्यामुळं आम्हाला निवडणुकीला खूप काही अशा अडचणी आल्या नाही। त्याचं कारणच एक होतं की सुहास अण्णांचे कामं होते आणि जनतेने आमच्यावर खूप विश्वास टाकला। त्या विश्वासाला भविष्यात आम्ही त्यांना खरे उतरणार आहोत। जनतेने जो विश्वास सुहास अण्णांच्या माध्यमातून आमच्यावर टाकलेला आहे, तर आम्ही ते जो विश्वास त्यांनी टाकला होता तो विश्वास आम्ही ते सार्थ त्यांना ठरेल असं काही कामं करून दाखवू आणि मनमाड शहराचा चांगल्यात चांगला असा विकास श्री बबलूभाऊ पाटील हे आमचे आता नवीन नगराध्यक्ष निवडून आलेले आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली आणि सुहास अण्णांच्या नेतृत्वाखाली मनमाड शहराचा विकासाचा जो झंझावात होता तो पुढेही कायम राहील अशी मला खात्री वाटते। प्रभाग क्रमांक 7 मध्ये महिलांसाठी आणि युवकांसाठी आपलं काय करण्याचा मानस आहे? महिलांसाठी अंजुमताईंनी बरेच काही स्कीम वगैरे आणलेले आहे आणि रोजगार देण्याचा त्यांचा एक मानस आहे। माझ्या प्रभागामध्ये खूप गरीब आणि स्लम एरिया असल्यामुळं गरीब तबक्याचे लोक आहेत, त्यांना भविष्यात आम्ही सर्व महिलांना रोजीरोटी आणि साधारण 400-500 रुपये रोजगार मिळेल अशा पद्धतीने काहीतरी कामाची आम्ही त्यांना एक व्यवस्था अंजुमताई कांदे यांच्या माध्यमातून करणार आहोत। तसं त्यांनी ते कामही सुरू झालेलं आहे, बऱ्यापैकी ते काम आता मार्गी लागत आहे आणि अंजुमताई घरबसल्याही काही महिलांना कामं देणार आहेत।
त्याच्यामध्ये आमचा थोडासा फार हातबोट लागणारच आहे. त्याच्यामुळं आमच्या भागातला विकास आणि युवकांकरता पण आता MIDCचं आमदानी फक्त केवळ मंजूर झालेली नाही. MIDC मंजूर तर झालीच आहे, परंतु आता त्याची प्रोसेस, पुढची जी प्रोसेस असते ॲक्विजिशनची, तर लँड ॲक्विजिशनची प्रोसेस सुरू झालेली आहे. जमीन ज्यावेळेस अधिग्रहित होऊन जाईल त्यावेळेस अण्णांनी शब्द दिलेला आहे की आपण बऱ्यापैकी मोठ्या 2-3 कंपन्या जरी सुरुवातीला आणल्या तर मनमाड शहराच्या लोकांना आणि आजूबाजूच्या लोकांना, बऱ्याच युवकांना तिथं काम मिळणार आहे. जे लोक नाशिकला कामाकरता जाता अपडाऊन करतात त्याच्या ते संपणार आहे आणि ते काम आता मनमाडला जवळच्या जवळच त्यांना रोजीरोजगाराचा विषय युवकांचा संपणार आहे. आरोग्यासंबंधी आपण काय करणार आहात? हा जो प्रश्न आहे हा सर्वात महत्वाचा आहे. सर्वात पहिले आम्ही आता आजच आमचे नगराध्यक्ष जे निवडून आले त्यांनी बऱ्याच भागामध्ये आजच पाहणी केलेली आहे आणि प्रत्येक भागामध्ये मोहीम लावून सर्व मनमाड शहर स्वच्छ कसं राहील त्याकरता म्हणजे प्राधान्य त्याच्यात सर्वात जास्तीत जास्त आम्ही देणार आहोत. एकदा अंडरग्राऊंड ड्रेनेजचं पण काम चालू झालेलं आहे, साफसफाईचा विषय आहे, या गोष्टीवर सर्वात जास्त प्राधान्य आणि मनमाड शहर सर्वात सुंदर शहर असं होईल त्याकरता सर्व मनमाड शहराचे जेवढे नगरसेवक आहे, नगराध्यक्ष आहे आणि अण्णाच्या माध्यमातून जेवढे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ते प्रयत्न करणार आहोत. प्रभाग क्रमांक 7 मध्ये विकासाला प्राधान्यक्रम काय असणार आहे? विकासाला तिथं बऱ्याचपैकी जे काम राहिलेले आहेत, काही ठिकाणी एक बिलाटीचा एरिया आहे, 2 झोपडपट्ट्या आहेत, तिथं अंडरग्राऊंड ड्रेनेज टाकायचं आमचं प्लॅनिंग आहे आणि तिथं एक जे 2 झोपडपट्ट्या आहेत तिथे एक अधिकृत एक वसाहत म्हणजे जे सरकारची जी स्कीम आहे तर ती सुद्धा आता यावेळेस त्या मागच्या 4-6 महिन्यापूर्वी अण्णांनी एक कार्यक्रम लावला होता आणि त्यांचा सर्वे सुद्धा झालेला आहे. तर झोपडपट्टी वासियांना स्वतःचं घर ही जी स्कीम आहे केंद्र शासनाची आणि राज्य शासनाची, त्या स्कीमची सर्वे झालेला आहे आणि त्याला लवकरात लवकर म्हणजे आमच्या कारकिर्दीमध्ये केवळ आमची अशी इच्छा आहे की एवढ्या 5 वर्षामध्ये जे लोक झोपडपट्टी भागामध्ये राहत आहे त्यांना स्वतःचं कमीत कमी 350 स्क्वेअर फीटाचं घर भेटलं पाहिजे. त्याकरता आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत आणि अण्णांकडून पाठपुरावा करून आणि शासनाकडून ते मंजूर करून घेणार आहोत. जाता जाता प्रभाग क्रमांक 7 मधील नागरिकांना काय आवाहन कराल? नागरिकांनी तर आमच्यावर खूप भरभराटून प्रेम केलेलं आहे. मला 1755 आणि माझ्या बरोबर जे पॅनलमध्ये होते त्यांना 1820 मतं 2327 पैकी पडलेले आहे आणि नगराध्यक्षांना पण 1400 मतं पडलेले आहे. त्यांनी आमच्यावर जो प्रेम दाखवलेला आहे त्यांना त्यांच्या याच्यात कधीही कोणताही तडा जाणार नाही, त्यांच्या विश्वासाला तडा पडणार नाही अशी आम्ही कामं करू आणि जनतेला आव्हान आहे की अशीच पुढच्या वेळेस पण आम्हाला प्रत्येक विकास कामामध्ये किंवा काही सामाजिक काम असेल किंवा सोशल काम असतील आणि जे काही काम असतील त्यांनी आम्हाला सहकार्य करावे, असे सहकार्य त्यांचं नेहमी आम्हाला. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.